विद्यार्थ्यांनो नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्स 1मधील आपण शिकतोय कोऑर्डिनेट जॉमेट्री हा एक न्यू चॅप्टर 7 चॅप्टर. तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणारा हा चॅप्टर म्हणजेच कोऑर्डिनेट जॉमेट्री. आत्तापर्यंत तुम्ही ॲक्सिस हे नाव ऐकलेलं आहे, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस, पण ॲक्च्युली आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय हे शिकणार आहोत. बघा, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तुम्हाला शिकायचं आहे एक्स ॲक्सिस काय असतं, वाय ॲक्सिस काय असतं हे शिकायचं आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे काय माहिती आहे, इट इज द वन ऑफ द पार्ट किंवा वन ऑफ द सेक्शन ऑफ जॉमेट्री असं आपण त्याला बोलू शकतो. जॉमेट्रीचा एक वेगळा पार्ट म्हणजेच कोऑर्डिनेट जॉमेट्री असं बोलू शकतो, ज्यामध्ये आपण 2 डायमेन्शनल भाग आता शिकणार आहोत जॉमेट्रीमधला किंवा कोऑर्डिनेटमधला. आता 2 डायमेन्शनल याला का बोलायचं हेही तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे 2 डायमेन्शनल असं का बोलायचं, बिकॉज आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असे दोनच ॲक्सिस घेणार आहोत, म्हणून आपण याला बोलतोय 2 डायमेन्शनल जॉमेट्री. ठीक आहे. आता त्याच्या पुढे मी तुम्हाला घेऊन जातोय अजून, ज्यामध्ये आपण बघा काय शिकणार आहोत, तर डिस्टन्स बिटवीन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस पॉईंट्स. बघा, म्हणजे काय माहिती आहे, डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस असंही मी त्याला बोलू शकतो. डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम एक्स ॲक्सिस टू वाय ॲक्सिस अँड दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज coordinates of the point. That distance is called coordinates of point. आता हे मी नुसतं बोलतोय, तुमच्या काही लक्षात येते की नाही मला लक्षात येत नाही. मग आता हेच मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे, जे आपण भाग शिकतोय कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये. परत एकदा बघा मी काय सांगतोय व्यवस्थित बघा. सपोज मी काय करतोय माहिती आहे, असा एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस काढणार. आता या भाषेत जर बोलायला गेलं तर हा जर ओरिजिन असेल तर हा 1 2 3 -1 -2 -3. जस्ट याला आपण नंबर लाईनसुद्धा बोलू शकतो. पण आता मी याला बोलतोय एक्स ॲक्सिस हॉरिझॉन्टली, एक दुसरा एखादा ॲक्सिस बरोबर त्या ओरिजिनमधून परपेंडिक्युलरली त्याला जर कट करून जात असेल, या ॲक्सिसला मी बोलतोय वाय ॲक्सिस. बघा, इथे जे पॉईंट आहेत की नाही, जिथे दोन्ही लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या आहेत, या पॉईंटला मी बोलतोय ओरिजिन. आता या पॉईंटला ओरिजिन का बोलायचं, कारण सगळ्या संख्यांची सुरुवात त्याच्यापासून झाली. बघा, इकडे जातोय तर 1 2 3 4, इकडे मी गेलो -1 -2 -3. इथे वरती जरी मी अंक लिहिले ना तर 1 2 3 4, मी 0पासून स्टार्ट करतोय, असं वरून खाली नाही लिहित आलो 1 2 3 असं नाही लिहित आलो आहे. इकडे सुद्धा -1 -2 -3 -4 असे मी अंक काढतोय, ज्यामध्ये आपण एक्स आणि वाय हे 2 ॲक्सिस वापरतोय, म्हणून त्याला आपण बोलतोय 2 डायमेन्शनल जॉमेट्री. ओके. आता पुढे बघा, डिस्टन्स ऑफ द पॉईंट्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. एखादा पॉईंट, मी इथे एखादा पॉईंट काढला. Distance of the point from x axis is this perpendicular distance, and from y axis, suppose इथे y axis तो 3 वर जात असेल, इकडे 3 पॉईंट आहे. that distance of point from x axis to the y axis, that point is called as coordinate point. It is called as coordinate point. ओके. आणि मग हे सगळं आपल्याला शिकायचं आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये. ओके. मग आता आपण स्टार्ट करू कोऑर्डिनेट जॉमेट्री. ठीक आहे. बघा, तुम्हाला हे अतिशय सोप्या पद्धतीने कळणार आहे, काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये मी सुरुवात करतोय, मी एक ॲक्सिस काढणार आहे. बघा, ॲक्सिस म्हणजे काय तुमच्या आता लक्षात आलं आहे सगळ्यांच्या. बघा, अशी एक मी हॉरिझॉन्टल लाईन काढली. ठीक आहे. आणि एक अशी व्हर्टिकल लाईन काढल्यानंतर त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना इथे इंटरसेक्ट करतायत. दॅट इज कॉल्ड ॲज ओरिजिन अँड कोऑर्डिनेट ऑफ ओरिजिन इज 0 0. This horizontal axis is called as x axis.
it is called as x axis and that vertical axis is called as y axis. x axis आणि y axis तुमच्या लक्षात आलंय. ओके, पुढे मी जाणार आहे. हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण बोलतोय ओरिजिन. त्या पॉईंटपासून सगळे अंक स्टार्ट होत आहेत. इथे असेल माझा 1, पॉझिटिव्हमध्ये लिहितोय, प्लसमध्ये 2, 3, 4, 5. ठीक आहे, सगळे प्लस पॉईंट इकडे लिहिलेत मी उजव्या बाजूला. इकडे पॉईंट लिहिताना मी सगळे मायनसमधले पॉईंट लिहितोय. -1 सुरुवात या ओरिजिनपासूनच केली. दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज ओरिजिन. दिस इज -2, -3, -4 अँड -5. आता हा जी उभी लाईन जी आहे वर्टिकल, तिथे मी पॉईंट लिहितोय. वरती पॉईंट लिहिताना 1, 2, 3, 4 अँड 5 असे मी पॉईंट्स लिहितोय. त्यानंतर इकडे डाऊन साईडला इकडे मी लिहितोय -1, -2, -3, -4 अँड -5. बघा, ही सगळी अशी जी सिस्टीम आहे, या सगळ्या सिस्टीममध्ये आपण शिकलोय एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड ओरिजिन. ओके, आता या सिस्टीमला, या 2 डायमेन्शन सिस्टीमला एक नाव सुद्धा आहे. याला आपण बोलतोय कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. बघा, याला बोलतोय आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके, म्हणजे आता कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय लक्षात आलंय की ज्यामध्ये 2 डायमेन्शनल एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिसवरती हे सगळे असे जे पॉईंट्स लिहिलेले असतात, इट इज कॉल्ड ॲज अ कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता थोडंसं मी तुम्हाला पुढे जातोय. तुम्हाला ॲक्सिस कळालेला आहे. बघा, पहिला पॉईंट म्हणजे तुम्हाला ॲक्सिस काय आहे ते कळाले. ठीक आहे, सेकंड पॉईंट तुम्हाला ओरिजिन काय आहे तो कळाला आहे. आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आपण घेणार आहोत तो म्हणजेच अ क्वाड्रंट. ठीक आहे, एखाद्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये क्वाड्रंट काय असतात हेही तुम्हाला कळालं पाहिजे. आता तिसरा पार्ट आपण स्टार्ट करतोय तो म्हणजे अ क्वाड्रंट. या सिस्टीममध्ये, या कार्टेशियन सिस्टीममध्ये आपल्याला 4 क्वाड्रंट दिसत आहेत. म्हणजे काय बघा, हा जो पहिला जेवढा जो भाग दिसतोय ना, हा सगळा, याला मी नाव देणार आहे फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, इकडे आल्यानंतर याला मी नाव देतोय सेकंड क्वाड्रंट. इथे गेल्यानंतर इकडे मी नाव देणार आहे थर्ड क्वाड्रंट. अँड लास्ट इथे मी लिहितोय फोर्थ क्वाड्रंट. ओके, आता बघा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड अँड फोर्थ ही अशी नावं का दिली आहेत हेही तुमच्या लक्षात येणार आहे लगेच. मी इकडे एक पॉईंट इथे टाकणार आहे, इथे एक कॉर्डिनेट काढणार आहे. जस्ट इथे एक पॉईंट मी दिला. ठीक आहे, आणि हा जो पॉईंट इथे काढला आहे याला मी नाव देतोय ए. इट इज अ कॉर्डिनेट ए. आता बघा, एचे कॉर्डिनेट जर मला शोधायचे असतील तर मी इकडे अशी एक लाईन काढणार. तीच सेम लाईन इकडे एक परपेंडिक्युलर लाईन अशी काढल्यानंतर मला असं दिसतंय हा जो ए पॉईंट आहे ना, हा ए पॉईंट एक्स ॲक्सिसवर 3ला कट करतोय आणि इकडे परपेंडिक्युलरली वाय ॲक्सिसवर 2ला कट करतोय. जेव्हा मी याचे कॉर्डिनेट लिहिणार ना, एचे कॉर्डिनेट, तेव्हा एचे कॉर्डिनेट लिहिताना मी असं लिहिणार 3,2. मग तुम्ही असं विचार केला पाहिजे की सर आपण तर 2,3 असं का नाही लिहू शकत, 3,2 असंच का लिहिलं? तर नेहमी लक्षात ठेवा, कुठलाही कोऑर्डिनेट लिहिताना नेहमी एक्स ॲक्सिस हा फर्स्ट असतो आणि वाय ॲक्सिसचा पॉईंट हा सेकंड असतो. म्हणून मी 3ला अगोदर घेतलं आहे, वाय ॲक्सिसचा पॉईंट हा नंतर घेतला आहे. याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात येईल की नेहमी जर एक्स ॲक्सिस हा फर्स्ट घ्यायचा, वाय ॲक्सिस हा जर सेकंड घ्यायचा, तर मग या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये मी कुठलाही पॉईंट तुम्हाला सांगितला 4,5 दाखवा, तर तुम्ही 4 + 5 असं बोलणार. म्हणजे इथे येणारी प्रत्येक संख्या, प्रत्येक कोऑर्डिनेट हा प्लस असणार फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. प्लस मी इकडे जातोय, सेकंड क्वाड्रंटमध्ये जातोय. ठीक आहे,
आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये गेल्यानंतर विचार असा करतोय की या सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स ॲक्सिसचा जर फर्स्ट पॉईंट घेतला तर ते सगळे मायनसमध्ये आहेत, वाय ॲक्सिसचा सेकंड पॉईंट घेतला तर ते सगळे प्लसमध्ये आहेत. म्हणजेच हा सेकंड क्वाड्रंट होईल मायनस प्लस. मी जर थर्ड क्वाड्रंटमध्ये गेलो आणि विचार केला एक्स ॲक्सिसचे सगळे पॉईंट्स मायनसमध्ये आहेत, वाय ॲक्सिसचे मायनसमध्ये आहेत, म्हणजे तिथे येणारे प्रत्येक पॉईंट हे मायनस मायनसमध्ये असतील. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये जर मी गेलो आणि विचार केला इथे कुठले पॉईंट येतील, तर एक्स ॲक्सिसचे इकडे सगळे प्लस पॉईंट आहेत आणि वाय ॲक्सिसचे सगळे मायनस पॉईंट आहेत, म्हणजे इथे येणारे पॉईंट्स हे प्लस मायनस. म्हणजेच बघा आता मी तुम्हाला डायरेक्टली काय सांगतोय ते बघा. आपल्याला ॲक्च्युली काय शिकायचं आहे की मी सपोज तुम्हाला बोललो की -3 -2 या 4 क्वाड्रंटमध्ये कुठे जाईल, तर तुम्ही विचार करणार सर दोघेही मायनस मायनस आहेत, एक्स ॲक्सिस मायनसमध्ये, वाय ॲक्सिस मायनसमध्ये, मग दोन्हीही मायनस मायनस, तर थर्ड क्वाड्रंट. म्हणजेच हा कुठे जाणार, थर्ड क्वाड्रंटमध्ये जाणार. मी असा विचार करतोय -3, 2 हा कुठे जाईल, तर पहिला हा मायनस आहे, एक्स ॲक्सिस मायनस आहे, वाय ॲक्सिस प्लस आहे. मायनस प्लस कुठे दिसतोय, सेकंड क्वाड्रंटमध्ये. म्हणजे हा कुठे जाणार, सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके, म्हणजे असं हे क्वाड्रंट सिस्टीम तुम्हाला पाठ करायची आहे. मी एखादा पॉईंट तुम्हाला दिला 3, 2 कुठे जाईल, 3, 2 तर दोन्ही प्लस प्लस आहेत, कुठे जाणार, तर तो जाणार फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. बघा 3, 2 मी विचार करतोय की 4, -2 कुठे जाईल. मग मी शोधणार एक्स ॲक्सिसचा 4, एक्स ॲक्सिसचा 4 कुठे आहे, या इथे आहे, आणि वाय ॲक्सिसचा -2 या इकडे आहे. म्हणजेच त्या दोघांमधनं जर अशी परपेंडिक्युलर लाईन मी इथे काढली तर तो पॉईंट कुठे जाणार, 4, -2 या इथे येणार. म्हणजेच तो कुठे जातोय, फोर्थ क्वाड्रंटमध्ये. म्हणजे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, फर्स्ट क्वाड्रंट प्लस प्लस, थर्ड क्वाड्रंट मायनस मायनस, एकमेकाच्या अपोजिट आहेत फर्स्ट आणि थर्ड. फर्स्टमध्ये प्लस प्लस, थर्डमध्ये मायनस मायनस, सेकंडमध्ये मायनस प्लस, फोर्थमध्ये प्लस मायनस. ओके, मग या सगळ्यांना एकत्रितपणे आपण कॉर्डिनेट सिस्टीम, कॉर्डिनेट जॉमेट्री असं बोलतोय. आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 7.1. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला सोडवता येईल फटाफट. चला बघा, मी स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 7.1, ज्यामध्ये तुम्हाला फक्त लिहायचं आहे की दिलेले जे काही कॉर्डिनेट्स असतील ते कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहेत एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट 7.1 स्टेट विच ऑफ द, तुम्हाला काय करायचं बघा, स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर विच ॲक्सिस द फॉलोइंग पॉईंट्स बिलॉंग्स. आता हा एक प्रश्न सोडवण्या अगोदर अजून एक थोडासा पॉईंट मला महत्त्वाचा अजून एक सांगायचा आहे. बघा अशी ही कॉर्डिनेट सिस्टीम आहे तुमची. हा इकडे आहे एक्स ॲक्सिस, ठीक आहे, इथे आहे वाय ॲक्सिस, इथे आहे 1 2 3 4, ठीक आहे, 1 2 हा 3, -1 -2 -3, -1 -2 -3. मी तुम्हाला एखादा पॉईंट सांगितला की A3,0 या कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, तर मग तुम्ही थोडासा विचार करावा लागेल तुम्हाला. सर 3 तर आम्हाला दिसतोय एक्स ॲक्सिसचा इथे, पण वाय ॲक्सिसचा 0 आम्हाला दिसत नाही आहे, तो आहे तिथेच आहे. मग हा जो पॉईंट आहे एक्स ॲक्सिसचा 3, वाय ॲक्सिसचा 0, तो तर या एक्स ॲक्सिसवरच थांबला आहे सर. म्हणजेच काय, तर जेव्हा 0 येतो ना तेव्हा आपण तो कन्सिडर नाही करायचा. का, तर तो ॲक्च्युली तो 0 आपण कन्सिडर करतोय, पण तो कुठे, ओरिजिनमध्ये. म्हणजे 3,0 असा जेव्हा पॉईंट येईल तेव्हा याला मी कुठल्या क्वाड्रंटमध्ये नाही लिहिणार, तर याला मी लिहिणार ऑन एक्स ॲक्सिस. अजून नाही लक्षात आलं तर परत एकदा बघा, बी पॉईंट लिहिला 0,3. पहिला पॉईंट एक्स ॲक्सिसचा आहे, दुसरा पॉईंट वायचा आहे. एक्स ॲक्सिसचा 0 तर इथे आहे आणि वाय ॲक्सिसचा 3 आहे इकडे आहे. म्हणजे ते मला असे पुढे दाखवता येत नाही, तो कुठे जाणार मग 0,3. म्हणजे एक्स ॲक्सिसचा 0 असल्यामुळे हा असणार ऑन वाय ॲक्सिस. अजून थोडंसं पुढे बघा, मी असं लिहिलं -3,0, तर -3 तर इकडे येतोय. मग लिहिताना मी कसं लिहिणार, वाय ॲक्सिसचा 0 आहे तो नाही कन्सिडर करणार. मग लिहिताना असं लिहिणार ऑन नेगेटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि 0,-3 असेल, एक्स ॲक्सिसचा 0 असेल तर तो आपण नाही मोजणार. म्हणजे राहिला वाय ॲक्सिस ऑन नेगेटिव्ह वाय ॲक्सिस, असं आपण त्याला बोलणार 0 वगैरे आले तर. ठीक आहे,
मग आता बघा, जर मी प्रॅक्टिस सेट 7.1 मधला फर्स्ट क्वेश्चन घेतला, स्टेट इन विच क्वाड्रंट और विच ॲक्सिस द फॉलोइंग पॉईंट्स बिलॉंग. ए पॉईंट घेतला -3,2, तर मायनस आणि प्लस असे पॉईंट आहेत. कुठे होते आठवा जरा मायनस प्लस, तर हा होता सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके, सेकंड पॉईंट बी -5 -2, दोन्हीही मायनस मायनस आहेत. दोन्ही मायनस मायनस कुठे होते, थर्ड क्वाड्रंटमध्ये. बरोबर, लक्षात येते थोडं थोडं. आता तुमच्या तिसरा प्रश्न बघा, मी इथे लिहितोय डी 2,10, दोन्ही प्लस प्लस आहेत, फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर, मी एखादा पॉईंट जर असा लिहिला तर बघा एम 12,0, 0 आला की तो नाही मोजणार, म्हणजे राहिला फक्त एक्स ऑन एक्स ॲक्सिस असं होणार तो. ठीक आहे. पाचवा पॉईंट बघा, चला 3.5 अँड 1.5. पॉईंट जरी असला तरी दोन्ही पॉईंट प्लसमधलेच आहेत, म्हणजेच तो कुठे येणार, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. बरोबर. सहावा क्वेश्चन बघा, एन 0,9, एक्स ॲक्सिसचा 0 आहे, वाय ॲक्सिसवर 9 आहे, म्हणजे 0 आपण नाही कन्सिडर केला तर इथे येणार ऑन वाय ॲक्सिस. बरोबर. म्हणजे आता तुमच्या लक्षात आले सगळे पॉईंट्स कसे लिहायचे ते. ओके, मग आता आपण स्टॉप करू. थँक्यू.